उत्तर महाराष्ट्र जल परिषदेतर्फे पाणी परिषद एरोंडोल, धुळे, अंमळनेर, दोंडाईचा इथे संपन्न झाल्या. तसेच ऑनलाईन बैठकाही वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. मित्रो, उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ स्थापन केलंच पाहिजे ह्या मागणीवर आपण हट्ट धरून आहोत. दुसरा सरकारकडे आपला मुद्दा आहे की उत्तर महाराष्ट्रातील सर्व अपूर्ण प्रकल्प जे आहेत ते त्वरित पूर्ण करा. या पूर्ण करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करा. त्या उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये समाविष्ट करा आणि त्यामार्फत निधी द्या. जर समजा असं झालं तर उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळू शकतो आणि आपल्याला पाणी प्रश्न सुटू शकतो. उत्तर महाराष्ट्राचा अभ्यास केला, नारपारचा डोंगर असेल, तापी असेल, तर यांच्यामध्ये जवळजवळ 350 ते 400 TMC पाणी साठा उपलब्ध आहे. हा जर व्यवस्थित नियोजन केलं तर उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नद्या पांझरा, मोसम, गिरणा, बोरी यांच्या सकट ज्या छोट्या छोट्या नद्या आणि उपनद्या आहेत ह्याही बारमाही होऊ शकतात. एवढी क्षमता पाण्याची आपल्याकडे आहे, पर्जन्यमानाची आहे. परंतु आपण यावर व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे आज आपण दुष्काळाला दरवर्षी सामोरं जातोय. म्हणून माझी सर्व खानदेशवासियांना कळकळीची नम्र विनंती आहे की आपण जलपरिषदेमध्ये सहभागी व्हा आणि हीच वेळ आहे संघर्षाची. आपण जर आज संघर्ष केला नाही तर आपल्याला कोणीही न्याय देणार नाही. मित्र, लक्षात ठेवा, रडलं नाही तर आई सुद्धा दूध पाजत नाही. सरकार तर गेंड्याच्या कातडीचं असतं, मग ते कुणाचंही असो आणि कुठलंही असो. आणि यासाठी आपण सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की सर्वांनी एकत्र या आणि सर्व जलसिंचन प्रकल्पासाठी आपण एकदिलानं एकमतानं सरकारकडे न्याय मागूया आणि उत्तर महाराष्ट्र जलसमृद्ध व्हावा. हीच उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची खरी इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न